राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया पार पडल्याने सर्वांनाच निकालाची आतुरता आहे, तशी ती उमेदवारांना देखील आहे। खरं तर गेले एक महिनाभर उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या सगळ्या धामधुमीत होते आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार धर्मराज काळजे सर आपल्यासोबत आहेत। काळजेसाहेब, खरं तर अराजकीय व्यक्ती म्हणून तुम्ही गेली अनेक वर्ष आपली प्रतिमा जपली होती, मात्र यंदाच्या वेळेस निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला। महिनाभर कसा होता सगळ्या प्रचाराचा आणि त्यानंतर मतदानाचा दिवस नेमका कसा पार पडला? आपण म्हणता ते खरं आहे, मी राजकारणापासून 2 हात लांब होतो। याचं कारण म्हणजे माझ्यावरती असलेल्या जबाबदाऱ्या, माझ्या प्रकृतीच्या कारणामुळं मी सातत्याने यापुढे लांब होतो। परंतु गेली 10 वर्ष ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी या शहरातलं राजकारण केलं, माझ्या सर्व संस्थांना त्रास दिला आणि अतिशय क्रूरतेने कारखान्याची जी सार्वजनिक मालकीचं कारखाना आहे त्याची चिमणी राजकीय हेतूने पाडली, त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये बाहेर पडलो आहे। वास्तविक पाहता समाजकारणात गुंतून राहणं आणि त्या माध्यमातून चांगलं काम करणं हे माझा स्वभाव होता आणि तशाच पद्धतीचे माझं काम त्या ठिकाणी मी सोलापुरातली सर्व कर्मयोगी आप्पांनी उभा केलेल्या संस्थेच्या माध्यमातून करत आलो आहे आणि लोकांचा प्रचंड विश्वास आणि प्रेम माझ्यावर होतं। परंतु अचानक या पद्धतीनं गेल्या महिन्याभरामध्ये ह्या सर्व गोष्टीला बघून लोकांनी, सर्व नेत्यांनी मला ह्या निवडणुकीमध्ये लढण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यामुळं मी ह्या निवडणुकीत भाग घेतला। खरं सर, आपण सहकार असेल, शैक्षणिक असेल, असं वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता आलेलं आहात, त्यामुळे ते क्षेत्र वेगळं होतं। राजकारणाच्या क्षेत्रात आल्यानंतर महिन्याभरात काय अनुभव पाहायला मिळाले? कारण कधीही न बोलणारे लोकंसुद्धा टीका केली असतील, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झाले असतील, काय काय अनुभवलं एक महिन्यामध्ये? नाही, राजकारणामध्ये प्रथमच त्या ठिकाणी स्वतः भाग घेत असताना जे ऐकलं होतं ते अनुभवावं लागलं। विशेष करून आपण म्हणता तसं आरोप प्रत्यारोपचा फार काही भाग आला नाही, कारण मी स्वतः कोणी किती काही आरोप केले तरी त्याला मी काही उत्तर देण्यासाठी गेलो नाही। मी माझी पॉझिटिव्ह बाजू, जे करणार आहे, कशा पद्धतीनं विचार करतो आहे, काय काम केलं आहे विकासासाठी, कर्मयोगी आप्पांनी जे कसं केलं आणि त्याच्या पुढच्या काळात मी आणि माझ्या सर्व सहकार्यांनी कसं केलं हे मांडत आलो। कारण काही गोष्टीला त्या ठिकाणी उत्तर देण्यासारखं मला वाटत नव्हतं की ह्याला अननेसेसरी इथं उत्तर देऊन उपयोग आहे। साहेब, खरं तर अपक्ष आपण निवडणुकीमध्ये उतरला होतात, पण महाविकास आघाडीकडनं आपण इच्छा व्यक्त केलेली होती, शेवटपर्यंत तिकीट मिळालं नाही, पण शेवटच्या क्षणी मतदानाच्या दिवशी सुशीलकुमार शिंदे असतील, प्रणिती शिंदे असतील, या दोघांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केला। या सगळ्या निर्णयाचा किती फरक पडला असं आपल्याला वाटतं आणि त्या निर्णयामुळं काय एक वातावरण तयार झालं आपल्याबद्दल या सगळ्या क्षेत्रामध्ये? आपण म्हणता त्याप्रमाणे महाविकास आघाडीकडून मी इच्छुक होतो, त्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ 15-20 दिवस गेले आणि अतिशय प्रत्येक वेळेस शेवटच्या घटकेला मला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरावा लागला। अर्ज ठेवतानाही शेवटच्या क्षणाला दिलीपराव माने आणि माझ्यामध्ये जे चाललं त्यामध्ये माझा अर्ज अपक्ष म्हणून ठेवण्याचा निर्णय झाला। त्यावेळेसच प्रणिती शिंदे यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आपण काँग्रेसचा पुरस्कृत अशा पद्धतीने घेऊ, परंतु कुठं काय अडचण आली माहीत नाही। शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी तो निर्णय जाहीरपणे सांगितला नव्हता। परंतु काल मतदान केंद्रावरती मतदान केल्यानंतर मात्र आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब असू देत, खासदार प्रणितीताई, या दोघांनीही ज्या बाईट दिल्या त्या माध्यमातून मला या निवडणुकीत काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी पाठिंबा जाहीर केला। यामागची भूमिका त्यांची एवढीच असेल की या ठिकाणी आपण याला जे शब्द दिला आहे तो शब्द आपण करावा, परंतु ही प्रक्रिया थोडी लवकर झाली असती तर अजून चांगलं झालं असतं असं लोकांचं म्हणणं आहे। परंतु आता जे झालं आहे ते झालं आहे। एकंदरीत लोकांच्या मनामध्ये एक परिवर्तनाची लाट आहे। या ठिकाणच्या भागाचं नेतृत्व बदललं पाहिजे असं शहरातील जनतेलाही वाटतं आणि ग्रामीण भागामध्येही लोकांना वाटतं की ह्या भागाचा विकास करत असेल तर तो धर्मराज काळजे चांगल्या पद्धतीनं करू शकेल असा एक जो विश्वास आहे, त्या दृष्टीनं ते सगळं माझ्या दृष्टीनं ते ह्या निवडणुकीच्या रिझल्टच्या माध्यमातून मिळेल अशी माझी अपेक्षा आहे।
पण कालच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. ताईंच्या असेल, साहेबांच्या पोस्टरला जोडे मारूसारखी आंदोलनं झाली, टीका टिप्पणी त्यांच्यावरती वैयक्तिक पातळीवरती केली जाते. तुम्ही या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघताय? आपल्यामुळे सगळं झालं असं कदाचित मनात खंत वगैरे काही वाटतं की जे ठाकरे गटाने जास्त प्रतिक्रिया येतात, तीव्र येतात असं वाटतं? नाही, वास्तविक पाहता कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यांनी किंवा राजकीय नेत्यांनी एवढ्या टोकाला जाऊन बोलू नये. परंतु आपण पाहतोय गेल्या 10 वर्षात भाजपच्या जे गव्हर्मेंट आज या ठिकाणी आलं आहे तेव्हापासून ज्या पद्धतीनं गट तोडणं, पक्षात भांडणं लावणं आणि खालच्या स्तरावर जाऊन टीका टिप्पणी करणं, अशातलाच तो कालचा भाग होता असं मला वाटतं. मी समजू शकतो की त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या 3 पक्ष एकत्र आले, 3 वेगवेगळ्या विचाराचे पक्ष आहेत आणि त्या माध्यमातून एकत्र अशा पद्धती हे विचार करत असताना काही चुका झाल्या असतील आणि परंतु ते झालं असताना त्या ठिकाणी ती दुरुस्ती करण्यासाठी बऱ्याच मतदारसंघात काही निर्णय घेतले गेले. कुठं मैत्रीपूर्ण लढती झाल्या, कुठं एखाद्याचं उमेदवारी बाजूला काढण्यात आली किंवा कुठं बंडखोरी झाली. परंतु याकडं बघत असताना एका लेवलने बघितलं पाहिजे. एवढ्या खालच्या पातळीवर कधीही कोणावरती टीका होतं कामा नये, याचा कधीही पुरस्कार करता येणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की ज्या पद्धतीचं टीका झाली, का झाली, काय म्हणजे यामागची भूमिका मी फार काही सांगू शकत नाही. याबाबत आपण शिंदेसाहेबांना किंवा प्रणिताईंना आपण विचारू शकता की महाविकास आघाडीमध्ये काय घडलं आणि अशी टोकाची प्रतिक्रिया काय यायला लागली. परंतु मला वाटतं ज्या पद्धतीचं हे झालं आहे ते होता कामा नये. कोणत्याही कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी अशा पद्धतीची टीका टिप्पणी करू नये. आपण सर्व मागील पिढीपासूनचं राजकारण बघितलं आहे. अतिशय चुकलं तरी त्या ठिकाणी एका लेवलपासून त्यापासून लांब ठेवणं इथपर्यंत भूमिका त्या ठिकाणी असायची. परंतु अशा खालच्या पातळीचे आरोप विकास कामावरती होऊ दे, एखादा निर्णय चुकला तर वैचारिक भूमिकेबद्दल टीका असू दे, इथं आपण समजू शकतो. वैयक्तिक अशा पद्धतीचं जोडे मारणं किंवा कोणाला तर शिव्या घालणं ही संस्कृती पटणारी नाही आहे. कुठली लढाई म्हणलं की यश अपयश त्याच्यामध्ये येतंच. निवडणुकाचा निकाल 23 तारखेला आहे. आत्ता काय खात्री वाटते, विश्वास किती आहे आणि मतदारांचे कशा पद्धतीने आभार मानणार आहात? कालपासून मी काही ग्रामीण मतदार आणि शहराच्या मतदारसंघातून फिरलो आहे आणि त्या ठिकाणच्या काही भागाचे रिपोर्ट अजून आले आहेत. अजूनही काही भागाचे रिपोर्ट माझ्यापर्यंत आलेले नाहीत. परंतु जनता गेल्या 10 वर्ष मला फार काळ प्रचाराला मिळालं नाही. 10 ते 12 दिवसच त्या ठिकाणी मिळाले आणि त्या माध्यमातून प्रचाराला प्रत्येक ठिकाणी जाता आलं नाही. पण सोलापूरकरांच्या ज्या भावना होत्या की काडादी कुटुंबातला धर्मराज हा चांगलं काम करतो आणि त्याच्या पाठीमागं आपण उभारलं पाहिजे. मी जिथे गेलो तिथं खूप अतिशय आदल्या दिवशीच्या मुलाखतीत सांगितलं की त्या ठिकाणी माझं स्वागत मोठ्या प्रमाणात लोकांनी केलं. एक घरातला मेंबर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रेम देऊन त्या ठिकाणी स्वागत केलेलं आपण पाहिलं. मला वाटतं ह्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचं ते मतपेटीत जर चांगल्या पद्धतीने कन्वर्ट झालं तर मी त्या ठिकाणी यशस्वी होईन असं मला वाटतं. या निमित्तानं मतदारांनी ज्या पद्धतीनं मला प्रेम दिलं, माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभारले आणि त्या ठिकाणी मला निवडून आणण्यासाठी जे काही त्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. ते धर्मराज काळेसाहेब खरं तर राजकारणापासून ते कधी अलिप्त नव्हते. काळेदी कुटुंबीय राजकारणामध्ये होतं, मात्र धर्मराज काळेदी स्वतः कधी सक्रिय राजकारणामध्ये सहभागी नव्हते. मात्र या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून ते राजकारणात देखील सक्रिय झाले आणि आज मतदारांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे ते आभार या निमित्तानं व्यक्त करत आहेत. कॅमेरा पर्सन युकागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.